आजच्या या मंगलमय प्रसंगी कपिलवस्तू नगरीमध्ये सिद्धार्थ गौतमासाठी शुद्धोधन राजाने 3 ऋतूचे 3 राजमहाल बांधले। त्यापैकी हा एक राजमहाल बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत कपिलवस्तू येथील शुद्धोधन राजाने सिद्धार्थ गौतमासाठी 3 ऋतूचे 3 राजमहाल बांधले। त्यापैकी हा एक राजमहाल बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। यस, आता ही सर्व उपासक उपासिका आता कपिलवस्तू येथील राज हवेली बघण्यासाठी जात आहेत। शुद्धोधन राजाने सिद्धार्थ गौतमासाठी 3 ऋतूचे 3 राजमहाल बांधले। त्यापैकी एक राजमहाल या ठिकाणी आहे। पहिले आपण 2 राजमहाल बघितले। 3 ऋतूचे 3 राजमहाल बांधले होते सिद्धार्थ गौतमासाठी। त्यापैकी हा एक राजमहाल बघण्यासाठी या ठिकाणी उपासक आलेले आहेत। नाही ढकलू नका बाबा तिथे। ही शुद्धोधन राजाची राज हवेली आहे आणि या राज हवेलीमध्ये त्या काळातील विहीर आजही जशास तशी आहे आणि विहिरीला पाणी सुद्धा आहे आणि पिण्यासाठी पण ते गोड पाणी आहे। हे बघा, आपण विहीर बघतोय। त्या काळातील ही विहीर आहे, आजही जशास तशी विहीर आहे आणि विशेष म्हणजे या विहिरीला पाणी सुद्धा आहे। हे पाणी आजही लोक पितात, अतिशय गोड पाणी आहे। आपले उपासक पाणी घेत आहेत, बॉटल भरू घेत आहेत बघा। नाही पाहिजे नाही पाहिजे
सिद्धोधन राजाच्या या कपिल वस्तूतील राज हवेली मधल्या या विहिरीचं पाणी शेणताना आमच्या चौतमल आई हे बघा बकेट भरून पाणी काढलं. पाणी